समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी गेली 20 वर्ष सत्ता जी भोगली ती रहमतपूरची जी जनता आहे त्यांचा कौल न घेता त्यांचा जो कौल मिळत होता त्यांना तो ह्या सगळ्या बोगस मताच्या आधारावर मिळत होता। आणि 350 ते 400 बोगस नावं माजी जिल्हाध्यक्षांनी या रहमतपूरच्या मतदार यादीमध्ये नोंद केल्या ती वेगवेगळ्या पद्धतीने। ह्याच्यात की बोगस मतदान त्यांनी वाढवलं आणि फेक नेरेटिव्ह जनतेत पसरवणं त्यांनी बंद करावं अशी आमची त्यांना आमचं म्हणणं आहे। आणि त्यांना जर पुरावं पाहिजे असतील आणि समोर डिबेट करायचं असेल तर आमची टीम समोरासमोर डिबेट करायला तयार आहे। त्यांनी बी डॉक्युमेंट घेऊन यावी, आम्ही बी लाईव्ह तुम्हाला डॉक्युमेंट दाखवलेत। घर नंबर नक्की बोगस मतदान कुणी नोंदवलं आणि कुणी केलं ही त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला समोर येऊन सांगितलं पाहिजे। की सभागृहामध्ये कुणी काय वेडं वाकडं वागलं तर आम्ही त्यांचे निवस्त्र करू असे हे काय बोलण्याची भाषा नाही, किमान ती त्यांना तरी शोभा देत नाही। आजच्या प्रेस घेण्याचा मागचा उद्देश रहमतपूर नगरपालिकेची नुकतीच झालेली निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार, उभे असलेले उमेदवार आणि रहमतपूर शहरातले सगळे मतदार ह्या सर्वांचं आभार व्यक्त करण्यासाठी आजचा प्रेसचा उद्देश आहे। आभार व्यक्त करणे। रहमतपूर शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा म्हणून आदरणीय श्री सौ चित्रलेखा माने कदम ताईसाहेब यांनी कामकाज पाहिलेलं आहे आणि अध्यक्ष या नात्याने त्यांनी आभार व्यक्त करावेत म्हणून आजची प्रेस आहे। नमस्कार। नुकतीच आपल्या रहमतपूर नगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण लढलो। या प्रेसचं महत्त्वाचा उद्देश एवढाच आहे की ज्या नागरी बंधू भगिनींनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आज आमचं संख्याबळ बघता 9 आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षपदाची माळ ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला मिळालेली आहे। हा आम्हाला सगळ्यांना एक आनंदाची आम्हाला गोष्ट वाटते। आणि मग यामध्ये जायचं म्हटलं तर शेवटी निवडणूक ही सगळ्यांनी मिळून लढायची असते। आमच्या रहमतपूरचे सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी, नागरिक बंधू भगिनी यांनी खूप चांगलं काम केल्यामुळं आज आम्हाला हे चांगले दिवस दिसले आहेत। काही सीट्स आमच्या गेलेल्या आहेत, काही ठिकाणी आम्ही कमी पडलेलो आहे, हे आम्हाला मान्यच आहे। पण जो काही हा विजय आम्हाला मिळाला आणि मुख्य म्हणजे नगराध्यक्ष पद आम्हाला मिळालं त्यामुळं आमची जनता पार्टीची एक मान उंचावली असं मला वाटतं। भाजपची मान उंचावली हा याचा आम्हाला आनंद आहे। महत्त्वाचा विषय एक येतो की यामध्ये आज आमचे आमदार माननीय मनोजदादा घोरपडे आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे आमदार हे आम्हाला मिळाले। दुसरा विषय रहमतपूरकडं ज्यांचं लक्ष खूप होतं आणि आहे ते आमच्या भारतीय जनता पक्षाचेच नामदार जयकुमारजी गोरे, त्यांचं इथं लक्ष होतं। त्याचप्रमाणे जे प्रभारी होते सातारा जिल्ह्याचे ते माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे होते, त्यांचं इथं लक्ष होतं। त्याचप्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि हे निवडणूक प्रमुख जे होते सातारा जिल्ह्याचे माननीय धैर्यशील दादा कदम, या सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य आम्हाला सगळ्यांना मिळालं। शेवटी निवडणूक ही कोणा एकाची नसते, कोणाच्या एकाच्या नावावर नसते। आज मला आनंद वाटतो आहे की या पॅनलचं प्रमुख पद मला मिळालं आणि म्हणूनच मला आज ही आभार मानण्याची संधी मिळाली, कारण रहमतपूरकर वासियांनी जिथं योग्य तिथं खूप छान आम्हाला मदत केलेली आहे। आणि हे जे पॅनल आमचं आलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं, हे फार अत्यंत चांगला कारभार करण्याचा उद्देश ठेवून समोर आलेलं आहे। आमच्या समोर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की काही जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी असतील, जाहीरनाम्या असतील आहेत त्या तर होणारच आहेत, पण याहीपेक्षा अजूनही काही चांगले संकल्प आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। मला खात्री वाटते की आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून रहमतपूर गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रत्येकजण
कार्यरत राहू. कुठंही आमच्यामध्ये वेगळेपण असणार नाही. शेवटी पक्ष हा आम्हाला बांधत असतो आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनेला फार महत्त्व आहे. तसं आमची संघटनेची शक्ती आता वाढलेली आहे आणि हीच शक्ती रहमतपूर मोठं करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने रहमतपूरची मान उंचावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्या मतदार बंधू भगिनींनी आम्हाला मदत केली, आम्हाला काहींनी मार्गदर्शन केलं, काहींनी आशीर्वाद दिले, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. असं म्हटलं की 700 मतामुळं आमचा पराभव झाला, नाहीतर रहमतपूरकर आमच्या बरोबर आहे. बाहेरील 700 मतामुळं त्याबाबत काय? सगळ्यांना नमस्कार. जयदीप दादा, तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला आहे की माझी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं आहे की 700 मतं काहीतरी बाहेरची आली किंवा काय झालं. तर आता तुमचं गाव साप आहे, मी तुमच्या गावापासून सांगतो की सापमधली ही व्यक्ती आहे बघा, प्रकाश उत्तम कदम, ही तुमच्या ओळखीची व्यक्ती आहे ना. त्यांच्या बायकोचं मतदान आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये, प्रभाग क्रमांक 6. त्याच व्यक्तीचं नाव आहे सुनंदा प्रकाश कदम, त्यांचंच मतदान पुन्हा सापमध्ये एक नोंद आहे बघा, कदम सुनंदा प्रकाश. बरोबर आहे का इम्रान अल्ताफ मोरे साहेब? म्हणजे बोगस मतदान त्यांनी स्वतः बऱ्याच ठिकाणी नोंद केलेली आहेत. हे एक तुम्हाला दाखवतोय, डेमोला दाखवतोय. आता त्यांच्याच भगिनी, आता आमच्या भगिनीसारख्याच आहे ती मृणाल गुलाब माने, ह्यांचं नाव रहमतपूरच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा आहे. त्यांनी तुमच्या बरोबर सापमध्ये ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढलंय ना, लढलंय का नाही? अहो सांगा की, बोला की. हे त्यांचं नाव मतदारयादीतलं सापच्या, म्हणजे सापच्या मतदारयादीत तुम्ही ग्रामपंचायत म्हणून लढताय सुद्धा आणि रहमतपूरमध्ये येऊन बोगस मत मारताय. ही किती बोगस मतं आहेत हे हा एक विषय झाला. आता तुम्हाला दुसरा एक बोगस त्यांचा विषय सांगतो मिनिटांना, की प्रभाग क्रमांक 10 मध्ये घर नंबर आहे 1706चा अ. ह्या 1706च्या अ मध्ये अनेक बोगस नावं नोंद केलेत. 1706 नंबर घर नंबरचा उतारा आणलाय. घर नंबरचा उतारा आहे पृथ्वीराज परशुराम माने, वसंतदादा पाटील विद्यालयाचे माजी प्राचार्य, त्यांचा घर नंबरचा उतारा ह्यो. आणि ही आता लाईव्ह डॉक्युमेंट आहेत, म्हणजे अशी काही जुने काही डॉक्युमेंट नाहीत. त्यांच्या घरावर अनेक बोगस नावं वाढवलीत. त्याचं एक तुम्हाला ही सांगतो की हेमंत लक्ष्मण सावंत, प्रभाग क्रमांक काय बघा, काय प्रभाग क्रमांक 10, घर नंबर बघा काय, 1706चा अ. ही व्यक्ती कुठली आहे? घर नंबर त्यांचंच आहे ना. आता त्यांचंच नाव बघा, किरोलीच्या यादीतलं नाव बघा, हेमंत लक्ष्मण सावंत. कुठलं नाव आहे? किरोलीच्या यादीतलं आहे ना नाव. लाईव्ह दाखवतोय तुम्हाला. हेच प्रभाग क्रमांक 10 मधलं दुसरं नाव, शकुंतला लक्ष्मण सावंत. घर नंबर बघा तुम्ही सगळ्यांनी, प्रभाग क्रमांक बघा. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? काय घर नंबर आहे? 1706चा अ. तुम्हाला उतारा सुद्धा दाखवलाय घराचा. आणि ही किरोलीतलं नाव त्यांचं, सावंत शकुंतला लक्ष्मण, गाव किरोली आहे ना नाव. नक्की बोगस मतदान कुणी नोंदवलं आणि कुणी केलं ही त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला समोर येऊन सांगितलं पाहिजे. लाईव्ह उतार्यासहित तुम्हाला आणि पुरावे सहित सगळे डॉक्युमेंट दिलेत. आता ही आणखीन एक दुसरं नाव, प्रभाग क्रमांक 6 मधलं विजय दादासो पवार, प्रभाग क्रमांक 6 मध्ये नाव आहे ना नाव, आहे का? त्यांचं पवारवाडीच्या यादीतलं नाव. हे लाईव्ह पुरावा आहे. इथे
विजयदादा पवार पवारवाडी अशी अनेक नावं, जवळजवळ 350 ते 400 बोगस नावं माजी जिल्हाध्यक्षांनी या रहिमतपूरच्या मतदार यादीमध्ये नोंद केल्या ते वेगवेगळ्या पद्धतीनं. ह्याच्या आधी 1100-1200 नावं बोगस नोंद होती. त्याची जर पुरावा त्यांना पाहिजे असतील तर निलेश दादा आहेत, नंदवान आहेत, आमच्या पार्टी अध्यक्ष चित्रलेखा मनेताई आहे ती, सतीश अध्यक्ष आहे ती, विक्रमाबा आहे तीच, साहेबराव आहेत, तुषार चव्हाण आहे ती, ही संपूर्ण टीम आमची. त्यांना किरण तात्या आहेत समोर लाईव्ह, ही संपूर्ण टीम तुपे सरकार आहेत. सगळी टीम त्यांना पाहिजे तिथं संपूर्ण डॉक्युमेंट द्यायला तयार आहे. आत्ताचे लाईव्ह तुम्हाला उदाहरण दिलेत की बोगस मतदान त्यांनी वाढवलं आणि फेक नेरेटिव्ह जनतेत पसरवणं त्यांनी बंद करावं अशी आमची त्यांना आमचं म्हणणं आहे. आणि त्यांना जर पुरावं पाहिजे असतील आणि समोर डिबेट करायचं असेल तर आमची टीम समोरासमोर डिबेट करायला तयार आहे. त्यांनी बी डॉक्युमेंट घेऊन यावी. आम्ही बी लाईव्ह तुम्हाला डॉक्युमेंट दाखवलेत घर नंबर सहित, घराच्या उत्तरासहित. तर त्यांनी हा जो फेक नेरेटिव्ह करायचा चाललाय तो बंद करावा आणि त्यांच्या जर त्यांच्या आरोपात जर तथ्य असलं तर त्यांनी डॉक्युमेंट घेऊन यावं. आम्ही गेले 10 वर्षाची डॉक्युमेंट आमच्याकडे संपूर्ण रेडी आहेत की गावात बोगस मतदान त्यांनी वाढवली किती. आत्ता सुद्धा त्यांनी वाढवलेली नावं बोगस प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहेत, प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहेत, प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा बोगस मतं येऊन लोक करून गेली. जयपूरची लोक गेली, त्रिमलची लोक करून गेली. अशी बरेच बोगस मतदान त्यांनी वाढवलंय आणि विनाकारण भाजपला बदनाम करण्याचं त्यांचं आता षडयंत्र आहे. हे त्यांनी थांबवावं. तसं बघितलं तर आपण मागच्या वेळेला बघितलं 2016च्या निवडणुकीमध्ये मतदान वाढवण्याचा शेवटचा प्रोग्राम होता. मतदान वाढीचा शेवटचा प्रोग्राम होता. त्या प्रोग्राममध्ये अचानकपणे प्रभाग क्रमांक 2मध्ये अचानकपणे जवळपास 250 मतं नव्यानं वाढवण्यात आली होती. त्याच्यावर मी तक्रार घेतली कराडला निवडणूक शाखेमध्ये आणि ती केस मुंबई हायकोर्टपर्यंत गेली. ते कोर्टाने आदेश केला की सगळीच्या सगळी मतं बास्केटमध्ये ठेवा, ती मतदार यादीत आली नाही पाहिजेत. म्हणून 2016च्या निवडणुकीला आम्हाला निवडणूक ती प्रभाग 2मधली सोपी गेली. ही त्यांची नेहमीची स्टाईल आहे. ह्यापूर्वी तुम्ही जर बघाल काशीद गल्लीमध्ये कटमन्नी, छत्रे अशा वेगवेगळ्या आडनावांनी कर्नाटकमधली मतं इथं आली होती. कर्नाटकमधली सुमारे 250 ते 350 मतं कटमन्नी, छत्रे, डोंबर ह्या वेगवेगळ्या आडनावांनी ती मतं वाढवली होती. म्हणजे चुकीचा पायंडा ह्या शहराला ह्या समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी गेली 20 वर्ष सत्ता जी भोगली ती रहिमतपूरची जी जनता आहे त्यांचा कौल न घेता त्यांचा जो कौल मिळत होता त्यांना तो ह्या सगळ्या बोगस मताच्या आधारावर मिळत होता. आणि आता ही बोगस मतं मतदार यादीतून हळूहळू कमी झालेली आहेत आणि त्याचा हा झालेला हा निकाल जो आहे त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे जनता कायम आमच्याबरोबर होती का तर होतीच गेल्या 15-20 वर्षामध्ये. पण ही जी बोगस मतं त्यांनी नोंदवलेली होती कटमन्नी, डोंबर, छत्रे ह्या मतांच्या आधारे ते सातत्याने सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत होते, राहत होते. ही अशी अनेक नावं आहेत बघा. ही जवळपास 35 नावं आहेत त्या आडनावांची जी मतदार यादीमध्ये सातत्याने येत होती. सतत 10-15 वर्षापासून तेच काम ते करत होते. आणि आणि आता ह्या वेळेला कसं झालेलं आहे की यावेळेला ती सगळी बोगस मतं कमी झाल्यामुळं थोडीशी तिळपापड त्यांचं झालेलं आहे आणि ते अनाठाई काहीही बोलत आहेत. त्यांचं परवाचं स्टेटमेंट मी ऐकलं तुझ्या मुलाखतीमधलं की सभागृहामध्ये कोणी काय वेडं वाकडं वागलं तर आम्ही त्यांचे निवस्त्र करून असे हे काय बोलण्याची भाषा नाही. किमान ती त्यांना तरी शोभा देत नाही. 15-20 वर्ष तुम्ही सत्तेत राहिल्यानंतर एवढे मोठे पदं भोगवल्यानंतर आपण काय बोलतो. सभागृहामध्ये 50% भगिनी आहेत. मग आपण काय बोललं पाहिजे काय बोललं नाही पाहिजे ह्या गोष्टीची त्यांनी भान ठेवून विचार केला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. निवडणुका येतात जातात पण आपण काय बोलतो काय बोललं पाहिजे काय नाही आपण ठरवलं पाहिजे. निवडणुकीच्या पद्धतीने होऊन गेलेली आहे. आता शेवटी बघा निकाल आल्यानंतर जनतेने दिलेला कौल हे सगळ्यांनी मान्य करायचा असतो. आणि मग अशा निवडणूक झाल्यानंतर कुणाला विनाकारण वेडेवाकडे बोलणे, चुकीचे मेसेज करणे, चुकीचे स्टेटस ठेवणे हे आता थांबलं पाहिजे. शेवटी गाव म्हणून आपण सगळेजण एकत्र कायम राहिलेलो आहे. जय पराजय हा होतच असतो. शेवटी इतक्या वर्ष आम्हीही पराजय पचवलेला आहे, तो शांततेने पचवलेला आहे. तुम्ही काही गोष्टी शांततेने केल्या पाहिजेत. शेवटी
आता आपल्याला भविष्यकाळामध्ये निवडून आलेले सगळेच 21 उमेदवार हे त्या आपापल्या प्रभागामध्ये काम होणे, विकास करणे हा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. इथून पुढच्या सगळ्या चांगल्या कामात आपण बरोबरीनं काम करूया अशी आमची मानसिकता राहील. हे दमदाटी करणे, वेगळे स्टेटस ठेवणे हे सगळं बंद करावं असं मी मनपूर्वक त्यांना आवाहन करतो, विनंती करतो.